नाशिकमध्ये राहत असाल आणि अधिक मासामध्ये नवशा गणपती आणि सोमेश्वरचं दर्शन अजून घेतलं नसेल, तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आज मी घेऊन आली आहेत नाशिकमधील 2 अतिशय सुंदर आणि पवित्र ठिकाणांची सफर. नमस्कार मंडळी, मी राणी खूप खूप मनापासून स्वागत करते तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. चला तर मग वेळ न घालवता सुरू करूया आजचा हा सुंदर प्रवास आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात आधी तर मी चालली आहे नवशा गणपतीच्या दर्शनासाठी. आमच्या घरापासून इथे यायला साधारण अर्धा तास लागतो, पण सध्या नाशिकच्या रस्त्यांची अवस्था खूपच वाईट झालेली आहे. जागोजागी रस्त्यांची कामं सुरू आहेत. आता सगळ्यांनाच माहिती आहे की कुंभमेळ्याची तयारी. त्यामुळेच एकाच वेळी खूप सगळी कामं सुरू झाली आहेत. त्यामुळे सध्या अर्ध्या तासाचा प्रवास करायला आम्हाला जवळपास 1 तास लागून गेला. शेवटी आम्ही नाशिकच्या गंगापूर रोडवरील आनंदवली येथे असलेल्या प्रसिद्ध नवशा गणपती मंदिरात पोहोचलो. आम्ही इथे आलो तेव्हा खूपच जास्त गर्दी होती. कारण एकतर चतुर्थी आणि त्यात अधिक मासही सुरू होता, त्यामुळे दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग लागली होती. तर मग दर्शनासाठी आम्ही रांगेमध्ये उभे राहिलो. दर्शनाची व्यवस्था खूपच छान केलेली होती. सगळं व्यवस्थित रांगेने सुरू होतं. या अधिक मासामध्ये बाप्पांना बताशे अर्पण करण्याची आणि तुपाचा दिवा लावण्याची प्रथा आहे. त्यामुळे मी तुपाचा दिवा घरूनच घेऊन आले होते आणि त्यासाठी लागणारी वातही घरूनच आणली होती. पण जेव्हा मी इथे आले तेव्हा बताशांसोबत मला एक छोटासा तांब्याचा दिवाही मिळाला. त्यामुळे आम्ही ते सर्व साहित्य घेतलं. पुन्हा दर्शनाच्या रांगेमध्ये उभे राहिलो. आता फक्त बाप्पांच्या दर्शनाचीच उत्सुकता लागून राहिली होती. मंदिराच्या बाहेर खूप छान वातावरण होतं. इथे जास्त करून पेढ्यांची आणि प्रसादाची अनेक स्टॉल लागलेली होती. सगळीकडे पेढ्यांचा सुगंध दरवळत होता. मग आम्ही तिथून बाप्पांसाठी प्रसाद म्हणून पेढे घेतले. गर्दी जरी खूप होती तरी बाप्पांच्या दर्शनाची ओढ असल्यामुळे वेळ कसा जात होता ते कळतच नव्हतं. पेढ्यांच्या स्टॉल सोबत इथे बाप्पांना प्रिय असणाऱ्या दुर्वा आणि जास्वंदाच्या फुलांच्या सुंदर माळाही विकायला होता. आता दुर्वा आणि जास्वंदाचं फुल आपल्या लाडक्या गणपती बाप्पांना किती प्रिय आहे, हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. त्या सगळ्या माळा खूप सुंदर बनवलेल्या होत्या आणि बघायला खूप छान वाटत होत्या. पण आज इतकी गर्दी होती की मला आधीच माहिती होतं त्या माळा बाप्पांपर्यंत व्यवस्थित पोहोचणार नाहीत. त्यामुळे आम्ही यावेळी माळा घेतल्या नाहीत. खरं तर प्रत्येक वेळी दर्शनाला आलो की माळ घेतेच, पण यावेळी फक्त थोडीशी फुलं आणि प्रसाद एवढंच घेतलं होतं. तर मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, नवशा म्हणजे नवसाला पावणारा गणपती. अशी श्रद्धा आहे की इथे मनापासून केलेला नवस बाप्पा पूर्ण करतात, म्हणून या गणपतीला नवशा गणपती म्हणून ओळखलं जातं. हे मंदिर गोदावरी नदीच्या परिसरात अतिशय सुंदर वातावरणात वसलेलं आहे. नाशिकमध्ये येणारे अनेक भाविक आणि पर्यटक आवर्जून या ठिकाणी दर्शनासाठी येतात. विशेष म्हणजे गणेश उत्सव, संकष्ट चतुर्थी, अधिक मास किंवा इतर धार्मिक सणांच्या वेळी इथे भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. बाप्पांची मूर्ती अतिशय देखणी आणि प्रसन्न आहे. बाप्पांचं दर्शन घेतलं की मनाला एक वेगळीच शांती आणि समाधान मिळतं. त्यामुळे तुम्ही नाशिकमध्ये आलात तर नवशा गणपतींचं दर्शन नक्की घ्या. मंडळी, तुम्ही पाहू शकता की इथे एक खूप मोठा घंटा लावलेला आहे. त्यासोबतच अनेक छोट्या-मोठ्या घंटाही बांधलेल्या आहेत. यामागे एक सुंदर श्रद्धा आहे. असं मानलं जातं की नवशा गणपती बाप्पांकडे केलेला नवस पूर्ण झाला की एखादी मनोकामना पूर्ण झाली की भाविक इथे घंटा अर्पण करतात. त्यामुळे इथे तुम्हाला इतक्या मोठ्या प्रमाणात घंटा पाहायला मिळतात. प्रत्येक घंटी ही कोणाच्या तरी श्रद्धेचं, विश्वासाचं आणि बाप्पांबद्दलच्या कृतज्ञतेचं प्रतीक असते. त्यानंतर मंदिरात प्रवेश करताना भाविक हा घंटा वाजवतात. हिंदू धर्मामध्ये घंटानादाला खूप महत्त्व दिलेलं आहे. घंटानादामुळे वातावरणातील नकारात्मकता दूर होते, मन शांत होतं आणि देवाच्या दर्शनासाठी मन एकाग्र होतं, असं मानलं जातं. मंदिराची आणखी एक खास गोष्ट म्हणजे इथे मुख्य गणपती बाप्पांच्या दर्शनासोबत अष्टविनायकांचं दर्शनही घेता येतं. त्यामुळे एकाच ठिकाणी अनेक गणेश रूपांचं दर्शन घेण्याचं भाग्य भाविकांना मिळतं. आम्ही अतिशय मनोभावे बाप्पांचं दर्शन घेतलं. गर्दी खूप होती, पण दर्शन अगदी व्यवस्थित आणि शांतपणे झालं. बाप्पांचं ते प्रसन्न रूप पाहून मन अगदी भरून आलं आणि एक वेगळी सकारात्मक ऊर्जा मिळाली. दर्शन झाल्यानंतर आम्ही मंदिराच्या बाहेर आलो. मी आधीच सांगितल्याप्रमाणे अधिक मासामध्ये बाप्पांना बताशे अर्पण करण्याची आणि तुपाचा दिवा लावण्याची प्रथा आहे. त्यामुळे मी जे बताशे आणले होते ते श्रद्धेने बाप्पांना अर्पण केले. त्यानंतर मी तुपाचा दिवाही प्रज्वलित केला. दिवा लावताना मनामध्ये बाप्पांप्रती कृतज्ञतेची भावना होती आणि सर्वांच्या सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली. त्या दिव्याच्या प्रकाशासोबत मनातली भक्ती आणि श्रद्धाही आणखी उजळून निघाली. खरंच अशा क्षणी मनाला खूप शांतता आणि समाधान मिळतं.
मंदिराच्या खाली उतरलं की समोर गोदावरी नदीचं सुंदर पात्र पाहायला मिळतं. इथून बोटीचीही सोय आहे आणि बोटीतून थेट सोमेश्वरला जाता येतं. खरं तर बोटीने जाण्याची मज्जाच काहीतरी वेगळी असते. पण त्या दिवशी वातावरण थोडंसं पावसाळ्याने ढगाळ वाटत होतं. त्यामुळे आम्ही विचार केला की बोटीने न जाता गाडीनेच जाऊया. कारण नवशा गणपती ते सोमेश्वर हा रस्ता फार लांब नाहीये. साधारण 10 मिनिटांचाच आहे. मग आम्ही तिथून निघालो आणि सोमेश्वरच्या दिशेने आमचा प्रवास सुरू केला. सोमेश्वरकडे जाताना रस्त्याच्या दोन्ही बाजूला मोठी-मोठी हिरवीगार झाडं पाहायला मिळतात. सगळीकडे निसर्गाने अक्षरशः हिरवी शाल पांघरल्यासारखं वाटत होतं. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे वातावरण आणखी छान झालेलं होतं. पाय धुवून आम्ही मंदिरामध्ये प्रवेश केला. आज इथे फारशी गर्दी नव्हती आणि विशेष म्हणजे त्यावेळी मंदिरात पुजारी सुद्धा नव्हते. मंदिराच्या बाहेरच मोठे आणि सुंदर नंदी महाराज विराजमान आहेत. सर्वात आधी आम्ही नंदी महाराजांचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश केला. गर्दी नसल्यामुळे आणि कोणी पुजारी नसल्यामुळे यावेळी मला मंदिराचा थोडासा व्हिडिओ सुद्धा शूट करता आला, ज्यामुळे तुम्हालाही मंदिराचं सुंदर दर्शन घडवता आलं. आता अधिक मासामध्ये मी 5 दिवे लावण्याचा संकल्प केला होता. त्यातील एक दिवा मी नवशा गणपती बाप्पांच्या मंदिरात लावला आणि दुसरा दिवा मी इथे सोमेश्वर महादेवांच्या चरणी लावणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, की अधिक मासामध्ये देवाला बत्ताशे का अर्पण करतात आणि तुपाचा दिवा का लावता? तर हिंदू धर्मामध्ये अधिक मास हा अतिशय पवित्र आणि पुण्यदायी महिना मानला जातो. या महिन्यात केलेली पूजा, जप, दान आणि सेवा याला विशेष महत्त्व आहे. देवाला बत्ताशे अर्पण करणं म्हणजे आपल्या भक्तीचा आणि गोड भावनेचा प्रसाद अर्पण करणं असं मानलं जातं. बत्ताशे हे साधेपणाचं आणि पवित्रतेचं प्रतीक मानले जातात. त्यामुळे अनेक भक्त या महिन्यात देवाला बत्ताशे अर्पण करतात. तसंच तुपाचा दिवा लावण्यालाही विशेष महत्त्व आहे. तूप हे सात्विक मानलं जातं आणि तुपाचा दिवा लावल्याने घरात व मनात सकारात्मकता, शांती आणि पवित्रता वाढते अशी श्रद्धा आहे. दिव्याचा प्रकाश अज्ञानरूपी अंधार दूर करून ज्ञान, सुख आणि समृद्धीचं प्रतीक मानला जातो. म्हणूनच अधिक मासामध्ये अनेक भाविक देवाला बत्ताशे अर्पण करतात आणि तुपाचे दिवे लावून देवाची मनोभावे पूजा करतात. मी सुद्धा याच भावनेने देवाला बत्ताशे अर्पण केले आणि तुपाचा दिवा लावला. तर मंडळी, सोमेश्वरला फक्त महादेवांचंच मंदिर नाहीये बरं. इथे अजूनही अनेक सुंदर मंदिरं आहेत. महादेवांच्या मंदिरासोबत इथे स्वामीनारायण मंदिर, रामजानकी मंदिर आणि हनुमान मंदिरही आहे. त्यामुळे एकाच ठिकाणी अनेक देवांचं दर्शन घेता येतं. महादेवांचं दर्शन घेतल्यानंतर आम्ही या सर्व मंदिरांमध्ये जाऊन दर्शन घेतले. अधिक मासामध्ये मी 5 दिवे लावण्याचा संकल्प केला होता. त्यामुळे महादेवाच्या मंदिरात दिव्या लावल्यानंतर मी स्वामीनारायण मंदिरात आणि रामजानकी मंदिरातही दिवे लावले. दिवा लावल्यानंतर प्रार्थना केली आणि सर्वांच्या सुख समृद्धीसाठी आशीर्वाद मागितला. आता बाकी सगळ्या मंदिरांमध्ये तर मी स्वतः जाऊन दिवे लावले, पण हनुमानजींच्या मंदिरात मला जाता येत नव्हतं. कारण या मंदिरात स्त्रियांना आता आत जाण्याची परवानगी नाहीये. त्यामुळे मी आहोंना सांगितलं, की तुम्ही जाऊन हनुमानजींना दर्शन घ्या आणि माझ्या वतीने तिथे दिवा लावा. मग त्यांनी मंदिरात जाऊन दर्शन घेतलं आणि दिवाही लावला. खरं सांगायचं तर अधिक मासामध्ये 5 दिवे लावण्याचा मी संकल्प केला होता, पण मला असं अजिबात वाटलं नव्हतं, की एकाच ठिकाणी इतकी मंदिरं भेटतील आणि माझ्या संकल्पातील 4 दिवे इथेच पूर्ण होतील. महादेव मंदिर, स्वामीनारायण मंदिर, रामजानकी मंदिर आणि हनुमान मंदिर अशा 4 ठिकाणी दिवे लावण्याचं भाग्य मला याच परिसरात मिळालं. सोमेश्वरचं हे मंदिर सुद्धा गोदावरी नदीच्या काठीच आहे बरं का. ज्यामुळे आम्ही ठरवलं होतं, की थोडा वेळ नदीकाठी जाऊन बसू आणि शांत वातावरणाचा आनंद घेऊ. पण अचानक वातावरण खूपच बदललं. एकदम जोरात वारा सुटला आणि आकाशही काळ्या ढगांनी भरून गेलं. कोणत्याही क्षणी जोरदार पाऊस सुरू होईल असंच वाटत होतं. त्यामुळे आम्ही विचार केला, की आता इथे जास्त वेळ न थांबता लगेच निघालंच पाहिजे.
पण मग इथे काय झालं, इथे मुलांच्या खेळण्यासाठी खूप व्यवस्था केलेली आहे. घसरगुंडी, झोके आणि इतर खेळणी आहेत. आता खुशीला ते सगळं दिसलं आणि मग काय, ती काही ऐकायलाच तयार नव्हती. तिला एकच हट्ट सुरू केला, "मला थोडा वेळ झोका खेळायचा आहे." मग म्हटलं इतक्या दूर आलोच आहोत, तर तिलाही थोडा वेळ आनंद घेऊ देऊ. त्यामुळे आम्ही तिला थोडा वेळ खेळू दिलं. पण दुसरीकडे वारा मात्र खूपच जोरात सुटला होता आणि मग पावसाची चिन्ह स्पष्ट दिसत होती. त्यामुळे खुशीचं खेळणं झालं आणि आम्ही तिथून लगेच निघालो. अधिक मास संपायला आता फक्त 4-5च दिवस बाकी राहिले आहेत. त्यामुळे मला माझ्या भाच्याचा आणि नणंदबाईंचा अधिक मास धोंडाही करायचा होता. त्यासाठीच आम्ही त्यांना सोबत घेऊन आलो होतो. त्यांच्यासाठी नवीन कपडेही खरेदी करायचे होते. तर आमचा प्लॅन होता मार्केटमध्ये जायचा. पण वातावरण बघून आम्ही विचार केला, की मार्केटमध्ये जाऊन काहीही उपयोग नाही, कारण की पाऊस कधीही येऊ शकतो, तर खरेदी काही करता येणार नाही. मग आम्ही ठरवलं, की थेट डी-मार्टलाच जाऊया. आम्ही सोमेश्वरहून डायरेक्ट डी-मार्टला निघालो. आम्ही आमच्या लाडक्या भाच्यासाठी कपडे बघायला सुरुवात केली. खूप शोधाशोध केल्यानंतर त्यांच्यासाठी एक छानसा ड्रेसही घेतला आणि मला घरी काही लागणाऱ्या वस्तूंची खरेदी पण करायची होती. तर ती खरेदी पण आम्ही केलेली. डी-मार्टला तर 12ही महिने गर्दीच असते बरं का. आम्ही गेलो तेव्हाही खूपच गर्दी होती, पण तिथे ड्रेसेस मात्र खूप छान-छान आलेले होते. आम्ही माझ्या भाचीसाठी ड्रेस बघत होतो आणि इकडे खुशीने कधी जाऊन पिंक कलरचा बॉल घेतला हे आम्हालाही कळालं नाही. मग काय तिचा तो हट्ट त्यामुळे आम्हाला तो बॉल घ्यावाच लागला. नंतर आमची सगळी खरेदी पूर्ण झाली आणि आम्ही बिलिंगसाठी रांगेमध्ये उभे राहिलो. गर्दी खूप असल्यामुळे बिलिंगसाठी थोडा वेळ लागला. खरं सांगायचं तर आम्ही खूप काही वस्तू घेतल्याही नव्हत्या. नेहमीच्या घरगुती लागणाऱ्या वस्तू आणि काही कपडे एवढंच घेतलं होतं. पण बिल झाल्यावर जेव्हा रक्कम पाहिली ना, तेव्हा मात्र आम्हालाच धक्का बसला. वस्तू कमी घेतल्या होत्या, पण बिल मात्र खूपच जास्त झालं होतं बरं का. शेवटी काय करणार? डी-मार्टमध्ये गेल्यावर असंच होतं. आपण 2-4 वस्तू घ्यायला जातो आणि बिल मात्र हाताबाहेर जातं. हे अनुभव बहुतेक सगळ्यांनाच येत असतात. उशीर तर खूपच झालेला होता. त्यामुळे म्हटलं आज स्वयंपाक करण्यापेक्षा बाहेरच जेवण करूया. मग आम्ही सगळ्यांनी मिळून मस्त असं बाहेर जेवण केलं आणि अशा प्रकारे आमचा आजचा दिवस खूप छान गेला. नवशा गणपती बाप्पांचं दर्शन, सोमेश्वर महाराजांचं दर्शन, अधिक मासातील दिवे लावण्याचा संकल्प आणि त्यानंतर थोडीशी खरेदी. सगळंच अगदी छान पार पाडलं. तर मंडळी कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्र शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत